मोफत पिण्याच्या पाण्याची सोय आमच्या फिल्टर पाण्याची जी गेल्या वर्षी मोफत पाण्याच्या बाटल्या, ज्यूस, सरबत वगैरेची योजना एकनाथ शिंदे साहेबांनी राबवली होती. आता ह्यावेळेस नगरपालिका पंढरपूर यांनी जी योजना राबवलेली नाही आहे, त्यामुळं बऱ्याच नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. त्याबद्दल काय तुम्हाला काय तक्रार वगैरे काय झाली? बरेचशा लोकांना पिण्याचं पाणी टँकरचं प्यावं लागतं. आता बऱ्याच ठिकाणी जे काही टँकरचं पाणी आहे ते दूषित आहे. असं काय आपल्याला त्या समस्याला सामोरे जावं लागलेलं आहे का? मग त्याच्यामुळं आता काही माणसांचे घसे वगैरे खराब झाले, सर्दी झाली, मी तापले कोणी काय असं म्हणजे प्रत्येकाला आता त्रास. तुम्हाला काय समस्या आहे का तशी? आपल्याला समस्या आहे. तुम्हाला काय आम्हाला नाही. कसा गेल्या वर्षी जी बॉटल मोफत वाटल्या होत्या, ह्या वर्षी काही तुम्हाला तसं काय मिळाले का? बॉटल, ज्यूस, सरबत शासनाची योजना होती ती. नाही शासनाकडून आज नाहीच काय वेळेस काय इकडे नाही भेटलं. नाही ना? पुण्याकडे भेटलं. आम्ही जागेपासून तुमचं नाव सांगा. फिल्टरचं पाणी वापरतो. हां, माझं नाव संतोष लोक मरकळ. सर बोला काय तुमचं झालं का दर्शन? काय दर्शन झालं आम्ही कालच म्हणजे दर्शन करून आलो. या वारीमध्ये ज्या काही सुखसुविधा दिलेल्या आहेत त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं? पिण्याच्या पाण्याचं आरोग्यविषय पिण्याचं पाणी तर समजा आम्ही तर स्वतःचे फिल्टरचं टँकर शासनाचं मोफत काय नाही. दिंडी ही मोर्शी तालुक्यातून चालू केलेली आहे. आता काहीतरी 1995च्या आसपास दिंडी चालू झालेली आहे. आज तुम्ही किती वर्ष झालं दिंडी चालू आहे तुमची? 30-40 वर्ष झालेली दिंडी. ओके. पण या वर्षी तुम्हाला दिंडीमध्ये जे बाथरूमची सोय असेल, पिण्याच्या पाणी सोय असेल, हे तुम्हाला योग्य ह्याच्यात भेटलेले आहे का? आतापर्यंत एक भेटलंच नाही. पार आळंदीपासून ते पंढरपूर पर्यंत आतापर्यंत पाणी व्यवस्थित भेटले नाही प्यायला, आणि नाही कुठली सुविधा चांगली आम्हाला भेटली. पंढरपूरमध्ये भेटली का? पंढरपूरमध्ये पण नाही भेटली. अच्छा. आता काही आहेत बाथरूम इथं, पण ती पण व्यवस्थित नाही. टँकर आहेत पाठीमागे लागलेले. आता ते टँकरची अवस्था बघा, त्याच्यामध्ये पाणी थोडंसं आहे ते पण बघा पाण्यात. रवींद्र जाधव रामकृष्णारी, मी मुळशी तालुका जिल्हा पुणे इथून आलेलो वारकरी. जे बाथरूमची सोय असेल, पिण्याच्या पाणी सोय असेल, हे तुम्हाला योग्य ह्याच्यात भेटलेले आहे का? आतापर्यंत एक भेटलंच नाही. पार आळंदीपासून ते पंढरपूर पर्यंत आतापर्यंत पाणी व्यवस्थित भेटले नाही प्यायला, आणि नाही कुठली सुविधा चांगली आम्हाला भेटली. पंढरपूरमध्ये भेटली का? पंढरपूरमध्ये पण नाही भेटली. अच्छा. आता काही आहेत बाथरूम इथं, पण ती पण व्यवस्थित नाही. टँकर आहेत पाठीमागे लागलेले. आता ते टँकरची अवस्था बघा, त्याच्यामध्ये पाणी थोडंसं आहे ते पण बघा पाण्याची. आतापर्यंत अशी कुठली सुविधा द्या की पहिल्या बिस्लेऱ्या द्यायच्या असे जाहीर करायचे, पण ते बिस्लेऱ्या कुठं जायच्या? ते बिस्लेऱ्या पण दिसत नाही. आता उपमुख्यमंत्र्यांनी 5 कोटीचं जाहीर केलेलं आहे. आता तो जातोय कुठे 5 कोटी? अच्छा. वारकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे ना. अच्छा. पोहोचत नाही तर मग आम्ही सांगणार काय आमच्यापर्यंत पोहोचली. अच्छा. तुम्हाला या वारीमध्ये काही सुविधा व्यवस्थित भेटल्या? काहीच नाही. अच्छा. उपमुख्यमंत्र्यांनी तर 5 कोटीचा जाहीर केलेला आहे ना निधी. आता 5 कोटी करीच्यात का 10 कोटी करीच्यात? पण तुम्हाला सुविधा भेटलीत का? काहीच नाही. पाणी असेल, गेल्या वर्षी ज्या सुविधा भेटल्या ते या वर्षी भेटल्या का? काही नाही. अच्छा. पाण्याची बॉटल, काही बी नाही. ज्यूस, सरबत, काही नाही. काही नाही. अच्छा. स्वच्छता काय? काहीच नाही. बघा की काय स्वच्छता. अच्छा. आपण कुठून आलात? तालुका मुळशी, जिल्हा पुणे, ओके. मुक्काम पोस्ट बेलावडे. हे पिण्याचे पाणी आज सरकारने दिले. या पाण्यामध्ये घाण, पिवळं पाणी, आणि हा बोर्ड लावलेला आहे महाराष्ट्र शासन पिण्याचे पाणी म्हणून. आज सगळे वारकऱ्यांसाठी पिण्याचं पाणी ठेवलेलं आहे. अतिशय घाण. परत एकदा काढा. राहणार कुरळे कांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे. आमची दिंडी हिंगणगाव. दिंडीचं नाव हिंगणगाव, भैरवनाथ प्रसादित दिंडी. आणि आम्ही रस्त्याने येत असताना आम्हाला पाण्याची बरीचशी समस्या जाणवली. भरपूर टँकरमध्ये अशुद्ध पाणी असल्यामुळं आमच्या वारकऱ्यांना जुलाबही झाले. सर्दी खोकला त्याच्यामुळं वाढला गेला.
रात्रीचा घशाचा खूप प्रॉब्लेम झाला. पुढं हे पाणी आम्हाला शुद्ध जर भेटलं असतं तर हे कदाचित जुलाब आणि घशाचा त्रास कमी झाला असता किंवा झाला नसता. त्यामुळं सरकारने जरा वारकऱ्यांसाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था करून द्यावी आणि वारंवार टँकरमध्ये पाणी व्यवस्थित आहे का हे सगळं तपासून घ्यावा. मध्ये आधी कुठला तरी टँकर थांबवा आणि त्याची तपासणी करावी. गेल्या वर्षी तुम्हाला शासनाने कोणकोणत्या सुविधा दिल्या होत्या पाण्यासंदर्भात काय सांगाल? टँकरचं पाणी सोडलं तर दुसरं कुठलं पाणी भेटलं नाही. वारकऱ्यांसाठी जर त्या माध्यमातून जर बिसलरीच्या बाटल्या जर मिळाल्या तर वारकरी हा आजारी पडणार नाही आणि दूषित पाण्यापासून जुलाब आणि सर्दी खोकला हे वाढणार नाही. गेल्या वेळेस तुम्हाला बिस्लरीच्या बॉटल वगैरे सरबत ज्यूसच्या बॉटल तुम्हाला मिळाले होते का गेल्या वर्षी? असं काही कुठं आढळलं नाही आहे आम्हाला गेल्या वर्षी ह्या वर्षी पण ते काही कुठं दिसलं नाही आहे. बरं, बरं. आम्ही आपल्या लोकनिधीतून म्हणजे सर्वसामान्य पाणी वाटप करतात तेच पाणी घेऊन आम्ही आमची वारी कसं तरी कडेला आणलेली आहे. किंवा आजारी पडले तर ह्यांना दवाखान्यात न्यायचं, म्हाताऱ्या ह्यांना दवाखान्यात न्यायचं काम करून त्यांना 2-2, 3-3 दिवस जुलाबाच्या गोळ्या देऊन कशी तरी ह्यांची वारी पूर्ण करून घेतलेली आहे. दिंडी क्रमांक 115 रथाच्या पाठीमागे हिंगणगाव तुकाराम महाराज. पण असं कुठलंही आम्हाला सुखसुविधा भेटलेली नाही आहे. जर भेटले असते तर 100% हा त्रास किंवा जाणवला नसता किंवा जुलाबापासून मुक्त झाले असते एवढंच सांगतो. मी माझं वारकऱ्यांकडून जे म्हणणे मांडलं. रामकृष्ण हरी. नाव काय तुमचं? गावानी सुमित. कुठल्या दिंडीत? आम्ही बाबा महाराज झेंड्यांच्या दिंडीत. कुठल्या गावचे दिंडी? श्रीगोंदामध्ये कोळगाव म्हणून गाव आहे, फुटेवाडी म्हणून छोटंसं गाव आहे, खेडेगाव. बरं. किती वर्ष झालं तुम्ही वारीला येत आहे? माझं 3-4 वर्ष आहे. बरं बरं बरं. यामध्ये तुम्हाला सुखसुविधा कशा मिळाल्या वारीमध्ये? वारीमध्ये सुखसुविधा चांगल्या आहेत म्हणजे आमच्या इथे, नाही का? बरं. या वारीमध्ये तुम्हाला शासनामार्फत मोफत पिण्याची बाटली असेल, सरबत, ज्यूस या काही तुम्हाला योजना मिळाल्या का? नाही, त्याचा लाभ तीन मिळाला वर्षी का? भेटत होत्या पण आता या वर्षी नाही ते. यावर्षी तुम्हाला लाभ मिळाला नाही? नाही तर मागच्या वर्षी एसटी स्टँड नाही का मोठं हा. आपलं, हो हो. तिथं होत्या पण या वर्षी नव्हती. बाबा, शासनाला तुम्ही काय सांगू इच्छिता यावर? शासनाला एवढं सांगू इच्छितो की वरून जे निधी येतोय ते नेमकं जातोय कुठं? आमच्यापर्यंत पोहोचत नाही, वारकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. तुमचं काय नाव आहे? निखिल उठे. निखिल उटे. तुम्हाला इथं ती पाण्याचा जो अभाव आहे, स्वच्छता, जे आता एक अशी रील व्हायरल होते जे टँकरमध्ये निळं पाणी असं पिवळं पाणी येतंय, हो, पिवळं ती अशुद्ध पाणी आहे. तुम्हाला त्या पाण्यासाठी सामोरे जावं लागलंय का तुम्हाला? हां, तसं काय अशुद्ध पाणी तुम्हाला अशुद्धच पाणी आहे का? हो. बरं. त्यामुळे काय कुणाला काय आरोग्याला कुणाची हानी वगैरे काय पोचली का? सर्दी, ताप, तुम्हाला काय तसं आहे का? होतंय का? सर्दी, खोकला, जुलाब वगैरे कोणाला होतंय का तसं? ताप चालू आहे, 3 दिवस झाले सर्दी. ठीक आहे. तुम्हाला काय म्हणतात? शासनाकडून सुविधा असे पाण्याचे टँकर, आता आम्हाला जर पाणी मिळतंय तसं त्यांच्या टँकरमधलं पाणी अजिबात जाणवलं नाही. सगळ्या वारकऱ्याला त्या पाण्याने त्रास होतो. फक्त फोटो लावलेत नाही त्यांचे, पाणी भरलेलं आहे पण खराब पाणी त्यामध्ये निघतंय असं मीच नाही म्हणत. अनेक वारकऱ्याकडे पहा, ठीक. प्रत्येक वारकऱ्याने एकाच्या बाटल्या वापरल्या पण ते पाणी पिण्याला वापरलं नाही. आम्ही स्वतः आहे आणि आमचे चिखली जे चालक महाराज आहेत त्या महाराजांनी दक्षता घेऊन जो म्हाताऱ्या माणसाला यांना जेव्हा पाणी पुरवलं आणि पाणी बी स्वतः स्वच्छ पाणी पिण्यासाठी शासनानं तुम्हाला पाणी दिलं नाही? शासनाचं नाही, ठीक आहे. आमची पिशी तयार करून महाराजांनी ठीक, पाणी ठीक. शेतकऱ्यांना. पंढरपूर या ठिकाणी सालाबादप्रमाणे आषाढी वारी 2026च्या अनुषंगाने या ठिकाणी ज्या वारकऱ्यांना ज्या समस्या आहेत त्या समस्या पिण्याचे पाणी असेल, अस्वच्छता असेल आणि या ठिकाणी ज्या सालाबादप्रमाणे गेली 2 वर्षापासून आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी जी एक योजना राबवली होती, जी प्रत्येक वारकऱ्याला पिण्याची बॉटल 200 मिलीची, तसेच ज्यूसची बॉटल, तसेच सरबत 200 मिलीचा अशी मोफत
बाटल्या देण्याचे उपक्रम राबवला होता, परंतु या ठिकाणच्या नगरपालिकेचे CO महेश रोकडे यांनी या संदर्भात कोणतंही टेंडर काढलेलं नाही. यामुळे बऱ्याच वारकऱ्यांना आणि बऱ्याच काही अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा काही रील व्हायरल होत आहेत की टँकरमधून घाण पाणी येत आहे. ते घाण पाणी पिऊन वारकऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे. बऱ्याच लोकांचं आरोग्य बिघडलेलं आहे. कुणाला जुलाब उलट्या अशा प्रश्नाला सामोरे जावं लागत आहे. परंतु या सगळ्या गोष्टीला ज्या वारकऱ्यांचा हक्क आहे, या वारकऱ्यांना स्वच्छ सुविधा, पाणी, आरोग्य या सगळ्या गोष्टी मिळण्यासाठी जी स्थानिक प्रशासन संस्था आहे नगरपालिका पंढरपूर, या ठिकाणचे जे CO आहेत महेश रोकडे, या महेश रोकडे यांनी या संदर्भात कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत. तर यांच्या विरोधामध्ये माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या कार्यालयासमोर 21 ऑगस्ट 2026 रोजी क्रांतिकारी संघर्ष सेना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या माध्यमातून यांच्या काळामध्ये यांनी जो केलेला भ्रष्टाचार आहे, यांनी जे केलेला मोठ्या प्रमाणात जो अपव्यय आहे, या सगळ्या गोष्टीचा चौकशी करून कारवाई करण्यासाठी 21 ऑगस्ट 2026ला जिल्हाधिकारी कार्यालयावरती फार मोठं जन आंदोलन करण्यात येणार आहे. एवढंच या ठिकाणी बोलतो. जय महाराष्ट्र, जय हिंद.